विष्णुदेवाने मोहिनी अवतार हा का धारण केला? मित्रांनो, पौराणिक कथेनुसार असे सांगण्यात येते की ज्यावेळेस समुद्र मंथन झाले त्यावेळेस असुरांनी अमृत कलश हा हिसकावून घेतला आणि विष्णुदेवाने विचार केला की यांच्याकडनं हा कलश कसा प्राप्त करायचा. त्यावेळेस त्याने एका सुंदर स्त्रीमध्ये त्याने आपल्याला रूपांतरित केले आणि आणि त्यांनी तो अमृत कलश या देवांना प्राप्त करून दिला. पौराणिक कथेनुसार असे पण सांगण्यात येते की देवादिदेव महादेव यांच्याकडे एका असुराने वरदान मागितले की मी ज्याच्या पण डोक्यावरती हात ठेवेल तो माणूस किंवा असेल किंवा दानव असेल कोणीही असेल तर तो भस्म होईल. आणि ज्यावेळेस त्याला वरदान प्राप्त झाले त्या असुराचं नाव होते भस्मासूर. आणि ज्यावेळेस त्याला ते वरदान प्राप्त झाले मित्रांनो, त्यावेळेस त्याने विचार केला की हे खरे का खोटे कसे ओळखावे. म्हणून त्याने विचार केला की आपण महादेवांच्या डोक्यावरती हात ठेवून बघावं म्हणजे महादेव भस्म होतील का नाही. त्यावेळेस महादेव संकटात पडले आणि त्यांनी विष्णुदेवाकडे धाव घेतली. ज्यावेळेस विष्णुदेवाला हे कळाले त्याने मोहिनी रूपामध्ये आले. मोहिनी रूपामध्ये मोहिनीला असुराने पाहता असतो त्याच्यावरती मोहित झाला आणि मोहिनी जसं जसं करू लागली तो पण तसं तसे करू लागला. मोहिनी नृत्य करत करत त्याने आपला हात डोक्यावरती ठेवला आणि असुराने पण मोहिनीचा बघून आपला हात डोक्यावरती ठेवला आणि तो स्वतः भस्म झाला. तर अशा प्रकारे विष्णुदेवाने भस्मासुराला भस्म केले आणि त्या दिवसापासून मोहिनी रूप हे अस्तित्वात आले. आणि त्याच दिवसाला म्हणजे ज्या दिवसाला समुद्र मंथन झाले त्याच दिवसाला मोहिनी एकादशी पण अस्तित्वात आली. तर मित्रांनो, आपणास कथा कशी वाटली कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.